आपली पूर्ण ट्रिपचं पूर्ण आहे ना बजेट वगैरे काढलं, रूट वगैरे काढलेला आहे सगळा बाई. आता पण आपली ड्रीम ट्रिप पूर्ण लिहून काढलेली सोबत यायचं का सस्पेन्स राहू दे म्हटलं पब्लिक. 15 Pro याला नाही झालं कधी असतं ग्लिचचं नाही. स्टोरला म्हणा ना, स्टोरला घेऊन जायला लागणार त्याला विथ बिल घेऊन. आणि 8 आठवड्याभरानंतर भेटणार आपल्याला. बँगलोरला जाणार मोबाईल नाहीये, कारण आपण मोबाईल घेतला तर गावातून तिथे दाखवू तो काढताना पण दिसत नाहीये म्हणजे येणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रविवार आणि आज 28 तारीख आहे. जवळपास 4-5 दिवसानंतर आज मला चांगली झोप लागली. आता आपण गाडीतूनच स्टार्ट केलाय ब्लॉग. आपल्याला जायचं 2-3 काम आहे आपल्याला, ते करायचे जरा. आणि थोडा आयफोनचा प्रॉब्लेम आहे जरा एक, तो पण जरा स्टोरवाल्याला दाखवायचे. एअरपॉड विसरलो घरात, एक मिनिट एअरपॉड घेऊन. आजाद ते एअरपॉड चार्जिंगला लावला होता, एअरपॉड घेऊन जाऊ खाली जाऊ. मोबाईलला आहे ना जरा प्रॉब्लेम येतो या 15 Pro ला. 13 Pro होता ना माझ्याकडं, त्याला अजिबात कोणता प्रॉब्लेम नव्हता. पण याला आहे ना स्क्रीन डार्क होती याची जरा. 13 ला प्रॉब्लेम नव्हता, 15 ला प्रॉब्लेम आहे. चला ग्लिच मारता येते जरा, ते ग्लिच दाखवा पण त्यातला स्टोअरवाल्यांना दाखवायचंय. आज 3-4 कामं होती आपल्याला, पण काम करता येणार नाही त्यातलं, कारण फक्त आपल्या एक मित्राला भेटता येईल त्यात फक्त. आणि अदरवाईज सगळी व्यायाम आपली बँकेमधली होती, त्याच्यामुळे आहे ना आज ते होणार नाही. कारण रविवारी आज बँकांना सुट्टी. आपल्याला गोठेवालं इथं जर रितेशला घेऊन जाऊ तर सोबत अजून एक बेरोजगार पाहिजे ना आपले, एक राहिला शोधायला लागेल त्याला आता. अति बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक रितेश भाऊ काळोखे. चांगलं किती साफ केलं बघा ते. चला आपल्याला जायचंय बाई, आपल्या गावात जायचंय. तुला ऍपलचा मोबाईल घेतो चल लवकर. वाट होतं तू पार बाबा चोरून बिरून लावले तिथं. तुकडं ताकडं कुठून आणलंय, पत्र सडलंय रे मारो. हो इथं किती मोठा होल पडलाय. इथं पत्र तुटलं, सडलंय पत्र डायरेक्ट. आणि ही संपत्ती काय ठेवलेली टायर बिर बाई. लोखंड बिखंड लय जमा केले तर तू मशीन तर तुझी बार असं वाटतं की पोत्यावालेली. चालते का मशीनी? त्यांनी फोन केला रे काल पण नाही येऊ आपण आज त्याला भेटा. ते आपण कुठे गेलतो रे, ते रिलायन्स स्मार्ट ना तिकडं देवायच्या तिकडं. कोणचा होता ते मोबाईल याचा आपला OnePlusचा? OnePlusचा मोबाईल घेऊन टाकू आपण. किती 20-25 रुपयाचा आहे किती? त्यांनी 20 ला ना आपल्याला. कोण चांगला होता तो? चांगला आहे. अर्ध्या सगळेच फोन चांगले आहे OnePlusचे फोन चांगले. अरे 15 Pro ला लय प्रॉब्लेम आहे अरे. हे नाही हँग होतय, प्लस याचा एक प्रॉब्लेम आहे हँग मध्ये होतच कधी नाही का. आणि त्याचं ते स्क्रीन डार्क व्हायला लागली माझी. व्हिडिओ शूटिंग आई मलाच होतंय काय माहिती. नाही होतंय बरंच. शूट केलंय ना मी, शूट करताना काहीच प्रॉब्लेम नाही. थोडं ब्लर होतंय. एक्सपोर्ट करताना पण काहीच नाहीये, फक्त आहे ना दाखवताना नाही का. आपण बघताना बघितलं ना आपण सगळे व्हिडिओ, त्यावेळेस मध्ये होतंय. सकाळी चहा पण नाही पिलं, नाश्ता केला, अंडी खाल्ली. 4-5 दिवसानंतर चांगली झोप लागली रे मला, मस्त वाटलं. कायम ट्रॅफिक असते. अरे रोड खांदलाय ना, रोडचा बरा मुसडा करून टाकलाय. रोड कमी ते नाला वाटा लागलाय. नाला सोपरा नाही बाई. इथं पाऊस पडला का चिखल होतो रे. चहा प्यायला बेरोजगार संघटना आलेली आपली. मी तर त्यातला धडाधडीचा आहे.
तरी अजून 3-4 गोट्या पडलेली बरं का. चार नाही बरी बरीच 3-4 फक्त तिथं कामाला आहे, बाकी सगळेच बेरोजगार आहेत. न्यू जॉईन मी झालेलो आता. काय जन्मापासून बेरोजगार. आमचं एज नाही रे काम. याला आहे ना चहा पहिले ना जाऊ बाई चहा पिऊ पहिला. लेमन टी मस्त पिऊ. स्टोअरला जायची गरज नाहीये कारण आपण तिथून मोबाईल घेतला तर गावातून तिथं दाखवू. तो म्हणला स्टोअरला जाऊ नको, पहिलं त्याला दाखवू, इथून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल तर बघू, अदरवाईज तो म्हणला आपण रिप्लेस पण करू शकतो. कारण आताच 3 महिने झाले घेतलेला मोबाईलला. मला वाटतं आता गावात 1 मिनिट जाऊन येतो दुकानवाल्या. चला आपण दोघं जाऊ. त्याला व्हिडिओ काढून दाखवायला लागेल ना. स्टार्ट करून दाखवू त्याला पहिला. त्याला व्हिडिओ काढला ना त्याला असं कळन ना. त्याला असं दाखवू म्हणजे कळन त्याला बरोबर. 15 Pro याला नाही झालं कधी असतं ग्लिचचं नाही. त्याची साईज मोठी ना. आता थोड्या वेळाने असा व्हिडिओ शूट केला ना तुम्हाला झालं दाखवतो मला. आता आपण व्हिडिओ शूट करतोय ना, आता नाही होणार ते. आता काढताना पण दिसत नाहीये म्हणजे नाही होणार. सगळं व्यवस्थित ते ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस ना आपल्याला ते वाटतंय. बरं आता शूट करून बघू काय वाढवलं होतं आपण. कॉन्ट्रास्ट इन्क्रीज केला होता का. बरं ठीक आहे आता बघू. आता तो व्हायला नाही पाहिजे तसं ना. चेक करू ठीक आहे. काय म्हणाल आपण काय कॉन्ट्रास्ट केलं का. इन्क्रीज केलं कॉन्ट्रास्ट. हा ठीक आहे ना. आता तर नाही यायला पाहिजे ना. पण आता म्हणलं आता नाही यायला पाहिजे ना. ठीक आहे पण आता जर आला तर मग ते हार्डवेअरचा इश्यू आहे ना मग. बरं ठीक आहे बाकी काही नाही. कॉन्ट्रास्ट म्हणतोय तो ठीक आहे ना. अदरवाईज तसं हार्डवेअरचा प्रॉब्लेम असेल ना तर पेटर्न करून मग आठवडाभर लागेल म्हणते. बँगलोरला जाणार मोबाईल बिल वगैरे द्यायला लागत आणि स्टोअरला द्यायला लागत म्हणतोय. ओके परत जर प्रॉब्लेम आला तर आपण याला दाखवायला लागेल परत. मग गावातून फक्त ना प्रोटीन बार घेऊन येत्या. सर भाऊ बाजूला आज आहे ना दुपारचं आहे ना जेवण स्किप करायचंय. रोजच नाही जेवायचं. नाही जरा ते वेट आहे ना जरा थोडं कमी होईल ना. मग दुपारचं जेवण ड्रॉप केलं ना मी माझं वेट रिड्यूस होते असं बघितलं मी बऱ्याच वेळा. माझं जेवणच नाही. प्रोटीन बार घेऊ. प्रोटीन बार खायचा फक्त. ठीक आहे एन्जॉय. ग्रीन टी नाही तिथं ग्रीन टी भेटा पाहिजे माहिती का. प्रॉब्लेम असा आहे ना इकडे सिटिंगला जागा नाही बरोबर बसून प्यायला नाही का. चहाची त्याला भागत नाही माझी. गावात आले प्रोटीन बार घेऊ. मॅक्स वाला भारी आहे. हे मोठा नाही का याच्यात. पुढं मॅक्स प्रोटीन पाहिजे. 2 घेऊ. सॉरी अजून काय हेल्दी नाही आहे राव. ठीक आहे बा झालं एवढंच. प्रोटीन बार घेतले बाई. फक्त ऊनले लागते राव. चालते आपले कर्टन आहे आपल्याकडे. ते जाळी ती जाळी लावा पाहिजे राव काचाला. थोडा वेळ जर गाडी बंद केली ना गरम होती त्यात. एवढं गरम औंध उन्हाळा यायचं रे भाऊ. माहिती हो गावात ना एवढं ट्रॅफिक व्हायला लागले ना आता अलीकडं. गाड्या लावतात ना कडकडाला हे दुकानांच्या फुल ट्रॅफिक करतात. झाडा केवढा मोठा लावला यांनी. बायपासनी जाऊ इथून जाण्यापेक्षा. बायपासनी परत पंपावून झाला. कुठल्या मध्ये खंदेश नाही. कुठून खणले तर ते कुठून ते दादाच्या घरापासून. ते नाही रे बायपास तेवढा जायचे. गाडी पण नीट चालत नाही बाई राव.
बायपास देऊ बायपास काढल्यात ना त्यामुळे लय फरक पडलाय पण ट्रॅफिक मध्ये लवकर जातले. आमच्या अड्ड्यावर चहा प्यायला कॅनबे चौकात. चला रे त्या भैया 2 चहा दे रे, पानी की बॉटल दो. चांगला बघा आता ट्रॅफिक कमी आहे कॅन चौकात. वाजले 1 वाजा आला, 1 वाज तरी ट्रॅफिक कमी आहे. अरे एवढं पण एवढं 13 आणि 15चा एक सेम कॅमेरा आहे राव, फक्त हे जरा फोकस जास्त करते. सांगा पाहिजे आपल्याला ते ब्लॅक स्क्रीन परत देस ना तो व्हिडिओ जरा पाठवाय पाहिजे त्याला. परत ते डार्क झालं, परत स्क्रीन अशी लाईट होती परत आणि थोड्या वेळ जाती परत येते. त्याला व्हिडिओ काढून सांगू, व्हिडिओ काढून दाखवण्यापेक्षा फोन करून सांगायला लागेल ना. चाल त्याला बिल आणि कुठे स्टोरला आहे म्हणा, तो स्टोरला म्हणा ना, स्टोरला घेऊन जायला लागणार त्याला विथ बिल घेऊन. आणि 8 आठवड्याभर नंतर भेटणार आपल्याला. बँगलोरला जाणार मोबाईल यायला फालतूगिरी. परत आता 8 आठवड्याभर मोबाईल दिसेल आपल्याकडे. 13 आहे माझ्याकडं, तो बायको दुसरा घेऊन द्यायला लागेल. OnePlus तर बघतो मी कोणचा आहे, 20-25 हजारापर्यंत बघायचं आणि लांब नाही यायचं. येऊ म्हणतात आली बुरटी चहा प्यायला फुकट देणार. घरची कोण चहा पाजतात कमीत कमी 4-5 वेळा त्याची ती चहा पितो रे. गावातला वेगळा, घरचा वेगळा. आमच्या चहावरचे दिवस असता. बाहेरचं खायचं बंद केलेलं आहे त्याच्यामुळं घरी फक्त चहा पितो. आता जिकडं आता ते चहावाला मला लक्ष द्या. आता कसली प्लॅनिंग मोठ्या गाडीची आमच्या डोक्यात एक प्लॅनिंग होत्याली, मास्टर प्लॅन आहे, मास्टर प्लॅन. जरा आपण त्याच्यावर वर्क करणार आहे, जरा बघू. तुम्हाला डायरेक्ट हे दाखवून भाई ते जर व्हिडिओ टाकला ना तर राडा होईल डायरेक्ट युट्यूब वर. आता चाललो परत सगळ्या बेरोजगार नाही भेट. आता गोठ्यावर जाऊ, तुम्हाला सगळे बेरोजगार दाखवतो. आता ते 4-5 जण ते फाडलेले असणार 100%. 1-2 जण हमालीला असं हमाली करायला गेली असं कामाला. मी पण आम्हाला होणार आहे थोड्या दिवसात मोठा. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही जीवनात, काही रस नाही राहत. कष्ट हे आपलं जन्मसिद्ध हक्क आहे, तो आपण मिळवायचा. यार वैभव आला वाटत. अरे रे बाई बाबूला मार्गोळी. अरे ते सबस्क्रिप्शन घ्यायचे काय ऍपच्या, ते सबस्क्रिप्शन घेता येत नाही मला. कुत्रा व्हायचं अरे नाही तुम्हाला देऊ. कुत्र्याची एवढी हवं का तुमच्या इथं? आई म्हणतो अंगा काढावरून दिसते बरं का त्या बरगाडे एक झाले. लॅपटॉप वाल्याला पण फोन करतो राव, रिपेअरिंग करायचं मला लॅपटॉप. नाही पीसी तो म्हणला काहीतरी करतो मी, बघू आता काय करतोय बाबा. नाही तर ते स्लो चालतंय ना त्याला. तो म्हणा लय फास्ट करणार, लय जोर चालणार म्हटलं. शेट नाद नाही करायचं. काय करतो काय कळा आता माहिती का. एकदा त्याला घेऊन आलो रात्रीचं मी 12 वाजता. त्याला म्हणलं सबस्क्रिप्शन घ्यायचं काय ऍपचं नाही का, पेपालवरून पेमेंट करता येतं पेपालवरून नाही का. तर झालं नाही बरं का. त्याला म्हणलं चल माझ्या घरी क्रेडिट कार्ड आहे. तो घरी बिरी आला बरं का माझ्या. त्याच्या बायकोला तो क्रेडिट कार्डचा फोटो माझ्या क्रेडिट कार्डने पण नाही आलं. त्याच्या कारला म्हणतो कार म्हणलं. त्याने बायकोला फोन केला, याच्या लाऊडस्पीकर म्हणत नाही का. त्या बायकोने फोन केला, उचलला. एका वेळ म्हणलं आजी बाहेर
सारखा इकडं बायको म्हणली हा त्याच्या बायकोला झाडलं त्याला मला असं टाकल्यावर 2-3 टक्के पडतो टप 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 तरी लाजत का बोटून दिला आपलं जाऊ द्या दाखत ठेवता आल्या बाहेर बाया आमच्या सारख्या मर्दांचं काम अरे तुला तर शिकून काही रे बाया तुझी बायको दिली तर बाई खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया जाऊया आपण लातूरला लातूरचा पिल्लो ना तुला तुम्हाला आता दाखवतो 1 मिनिट हा फक्त आता प्रोटीन बार घेतो पहिलं अखिल भारतीय बेरोजगार संघटना महाराष्ट्र राज्य आणि हा सगळ्यात मोठा संस्थापक अध्यक्ष नाही उपाध्यक्ष डॉक्टर घोड्याचे डॉक्टर पिट्टू पिविटी घोडा पिट्टू घोड्यावाले याला काय झालं बाई अहो जखम नीट नाही आली काय याची डिस्प्ले माझा वाचला डिस्प्ले फाईट बसली होती फोनवर घालवलं पोटाय बाबा रे म्हाताऱ्याने त्याला कुठला आता चला आता घरी जाऊ आता पहिलं वैभवला फोन केलता आपल्याला एक एपिडेमिक साऊंडचं आहे ना सबस्क्रिप्शन घ्यायचंय सो त्याच्या क्रेडिट कार्डवर इंटरनॅशनलचं आहे पेमेंट होतं माझ्या ह्याच्यात नाही होते थोड्या वेळ फक्त घरात चक्कर मारून जाऊ पहिले जेवण करून आहेत आता भूक लागली एक चपाती खाऊ आणि प्रोटीन बार खाऊ बस चपाती आहे आणि कोबीची भाजी आहे जेवण करतोय जेवण झालेलं आहे घरचं खायला बरं वाटतं पण 1.5 चपाती खाल्ली भाजी खाल्ली मस्त वाटला डाईटमध्ये ना घरचं खाल्लं ना जरा माइंड पण जरा स्टेबल राहतं कारण बऱ्याच दिवस ना बॉईल वगैरे खाऊन चिकन निसतं अंडी चिकन अंडी खाऊन पण लई माइंड आहे ना एवढं हे नाही राहत बरोबर राहत थोडं जरी खाल्लं ना तरी भारी वाटतं माइंडला एक टाइम जरूर खायला पाहिजे डाईट जर केला ना तर घरचं जेवण मस्त आहे एकदा तरी तसं दोन टाइम खाल्लं तर चालतं पण जरा प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे फक्त आणि कार्बोहायड्रेट जरा चपाती एक चपाती भाजी आणि चिकन आपलं जे असेल ते बॉईल वगैरे नसेल तर मसाला पण करू शकतो थोडंसं कमी तेलमध्ये वगैरे मसाला पण करता येतं मला बघतोय यूट्यूब चॅनल इंडियन बॅकपॅकरचाच ब्लॉग बघितला आता मी तो आता इंडिया टू ऑस्ट्रेलिया ट्रिपला आहे हे बघूनच मी इन्स्पायर झालो की आपण पण एक काहीतरी वेगळं करू की पूर्ण कोकणचा एरिया फिरू शकतो अख्खा ते डिस्कस करायला फक्त आम्ही वैभव आणि आम्ही सगळं डिस्कस करतो तर आपल्या आयडिया पण देतील ती कसं आपलं फिरायला पाहिजे काय पाहिजे कारण सगळे मोस्टली सगळे बीचेस आहे मग टुरिस्ट प्लेस काढला कारण कुठं स्टे करायचा काय करायचा प्लॅन तर आहे आमचा माझा अजून सोबत कोणी माहीत नाही 20 फेब्रुवारीला मी निघायचं डोक्यात आहे आणि पूर्ण मला वाटते मा बजेटनुसार मी मुरुड शेवपर्यंत जाऊ शकतो कन्याकुमारीला जाऊ शकत कन्याकुमारी जायचं असेल तर मला पार्टनर पाहिजे बघायचं बकरा शोधायचं चालू आहे एखादा बकरा शोधू मग जाऊ आता तळावड्यात आम्ही वैभवला भेटू जरा फक्त वैभवला कॉल केलता तो म्हणला हाय फ्री मी वैभव जवळचा डायरेक्ट सबस्क्रिप्शन घेत आहे ते बघायचं मला ते होतं एपिडेमिक साऊंडचं सो त्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे त्याच्या क्रेडिट कार्डनी पे करता येते का बघायचं जर का पे झालं ना तर त्याला बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे राव नो कॉपीराईट वाले त्याला बऱ्याच म्हणजे 40,000 प्लस ट्यून आहे या साईडचा रोड अजून बनवते का नाही काय माहिती होतं
काय राव हट, रोडच कळत नाही इथं. इथंच ट्रॅफिक आहे सगळं कॅनबे चौकापर्यंत. अदरवाईज बाकी रोड चांगले. ट्रॅफिक पण नाही बरं का एवढं, एवढ्या गाड्या पण नाही रोडवर. जेमतेमच लोक, जेमतेमच आता ऊन पण आहे आणि थंडी पण आहे राव. ऊन पण चांगलं लागतंय. सकाळची थंडी लय जबरदस्त वाजते. पोचलं वय बघायला. कुठे घरी जास्त नाही अमित आहे ना, अमित घरी जास्त ना म्हणलं. वैभव भेटला आपल्याला. आपल्या अड्ड्यावर जाऊ आता चहा प्यायला. पहिला जे काय काम करायचं ते पहिलं चहा पिऊन करायचं. इतका चहा व्हायला लागला ना ते बाई पण म्हणून आली चहा प्यायला. आता तू आता चहा पिऊन पिऊन तसं मळल्यासारखं होते, मळल्यासारखं होते राव. नाही जास्त पण चहा चांगलं नाही तर कोरा पिऊ जरा. तू कुठला देणार आहे कोरा? कोरा करीन ना 5 मिनिटात. किती वेळ लागतो बुकणी टाकायचं, चहा टाक, पाणी चहा साखर टाकायची. तोंडाकडे बघून तसं वाटत तर नाही. बघूया गेले. चला भैयाचा कोरा चहा पिऊ आता. म्हणलं भैयाचा कोरा चहा पिऊ. घंटा गर्दीच नाही राहिली राव. कॅनबे चौकात गर्दी दिसत नाही आता. हा सॉरी रविवारामुळे गर्दी नाही का. मी तरी म्हणलं आज सगळं मोकळं आहे. भैया 2 कोरा चहा दे. हा बाई आता पण आपली ट्रिप पूर्ण लिहून काढलेली सोबत. यायचं का सस्पेन्स राहू दे म्हटलं पब्लिक. आता बकरा बघायचा बघ आता एका सोबत. 2 नाही 1 लाख झाला आम्हाला. 1 लाख टोटल 1,60,000चं बजेट आहे. आता चहा प्याता प्याता पण त्याचं आमचं कॅल्क्युलेशन होतं 1,60,000 प्लस टोल टॅक्स वगैरे सगळं 1,60,000. चला ठीक 1,60,000 व्हायला पाहिजे सगळे. मध्ये सर्व्हिसिंग वगैरे झालं तर 1,70,000 एवढंच होईल. ठीक आहे बघू अजून जरा तसं जरा आम्ही वर्क करतोय. अजून चाललोय घरी बाई बसून. आपली पूर्ण ट्रिपचं पूर्ण आहे ना बजेट वगैरे काढलं, रूट वगैरे काढलेला आहे सगळा. कुठून कुठं कसं जायचं वगैरे. फक्त आता एक पार्टनर शोधायचं आहे मला बस. मला टोटल खर्च काढला मी 1,80,000 रुपये. मला लागणार आहे 1,80,000 रुपये. तर बघू कसं करता येईल काय नाही. पण बाई जर ट्रिप जर झाली ना नाद होणार. 40 दिवसाची टोटल ट्रिप आहे माझी. 40 दिवसाची. 40 दिवसात मी एवढं एक्सप्लोर करणार ना. पूर्ण साऊथ साईड पूर्ण एक्सप्लोर होती माझी. मी काय केलंय की जरा जास्तीत जास्त 3 दिवस ठेवलेलं आहे. जेणेकरून आपल्याला ना तिथले टुरिस्ट प्लेस जे कल्चर त्यांचं आणि अजून बरेच तिथले बीचेस म्हणा बाकी तिथले रेस्टॉरंट म्हणा त्यांचं पूर्ण कंटेंट करून टाकणार आहे मी पूर्ण इन्फॉर्मेशन टाकणार. जेणेकरून कोणी पण कुणा पण ट्रिपचं नियोजन करत असताना कोणा प्लॅनिंग करत असताना यांनी ते युट्यूबवर गेले की आपल्याला चॅनलवर सगळ्या गोष्टी सापडतील. बघू आता होप करतोय की सापडा पाहिजे कोणाबद्दल आपले एक पार्टनर जर सापडला ना. प्लॅनिंग केलंय मी 20 फेब्रुवारी नंतर आपल्याला निघायचंय. अजून बरेच दिवस आहे. आज बरोबर 8 जानेवारी आहे. अजून बरेच साधारण आहे बरेच दिवस. 23 दिवस शिल्लक आहे आपल्याला प्लॅनिंग वगैरे करायला. पूर्ण पैशाची वगैरे अरेंजमेंट करावी लागेल. हॉटेलची पहिली आपल्याला आता कोणत्या स्पॉटवर गेला तिथूनच आपल्याला बुकिंग करून जायला लागेल प्रत्येक ठिकाणी. आधी बुकिंग नाही करणार. चला जाऊ घरी आता. बराच वेळ झालाय. 5 वाजल्यात 6 वाजायला आलेत. 6 वाजायला 10 मिनिटच बाकी. अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रितेश भाऊ काळोखे ऑन द गाडी. मार्गदर्शक नितीन भाऊ काळोखे धडाधडीचे हे बेरोजगार. धडाधडीचे बेरोजगार. घोडा 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 लावीन तुला. आता आपण चाललेलो सनसेट बघायला पांढरा डोंगराव आणि सनसेट झालेला आहे बरं का. पण तरी पण चाललेलो आहे. गाडीला मोबाईल गाडीला बंद पडलं. 6 वाजून 14 मिनिटं आलेले.
बाई भंडारा डोंगराव. सकाळ धरून नाश्ता नाही केला. प्रोटीनचा बार तर घेऊन आलतोय तेवढाच आहे आपल्याकडं. दुपारपासून जेवलोच नाही. दुपारी पण नाही जेवलो. एक चपाती खाल्ली फक्त. अजून लय भूक लागलेली. बाई भंडारा डोंगराव आलोय सनसेट बघायला. सनसेट आणि सनसेट तास झाला असं आता. वर जाऊ वर चल या साईडला. त्या हॉटेलच्या साईडला लय गर्दी आता. थोडं वर जाऊ आणि नंतर थोड्या वेळाने हॉटेलपाशी जाऊ. चहा पिऊ. चहा दिवसभरात 10 ते 20 वेळा चहा पित असेल मी. एवढं की पण साखर कमी पितो जरा. गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव लिहिणार आहे आता आम्ही. नाही एवढं पुढे जावा. पण तिकडे आल्या भारी वाटतं. पण तसं नंतर महाबाबांच्या पाया पडाय पाहिजे जाऊ. आज सनसेट होऊन किती वेळ झाला असं आता. लय नाही 10-15 मिनिटाच्या आधी यायला पाहतो आपण. सनसेट भेटला असतं आपल्याला बघायला. पण अशांवर मुळे लय लोक आहे बरं का. फुलं का